कुठनं येत नसतं. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश विठ्ठल बनकर, एक राजसाहेबांचा कडवट महाराष्ट्र सैनिक. आज आपण खारघरमध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. तर पेशंट असंख्य देशातनं येत असतात, आपले उपचार करत असतात. मला फक्त एकच सांगायचं आहे, आपले भारत सरकार, केंद्र सरकार जे आहेत, जे केमिकल पदार्थ आहेत, केमिकल अन्न आहे, ते बंद करा पहिला. सिगरेट, तंबाखू, दारू. त्यामुळं या मानवी जीवनाला एवढा धोका निर्माण होतो की इथे उपचाराशिवाय त्याला पर्यायच नाही. आणि इथे उपचाराला येत आहे तुम्ही, तर इथे एवढी असंख्य गर्दी असते. देशभरातले लोक इथे उपचारासाठी येतात आणि उपचारासाठी रांगाच्या रांगा महिना 2-2 महिने लागत असतात. आणि इथे असं आहे की देशभरातून आल्यामुळे इथल्या जे खारघरमध्ये किंवा महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना वंचित राहावं लागतं आणि ट्रीटमेंट होण्यासाठी अडचण येते. तर माझं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारला आणि आरोग्य विभागाला हे सांगणं आहे की इथल्या पहिल्या महाराष्ट्रातल्या खारघरमधल्या पनवेल महानगरपालिकेतल्या क्षेत्राला पहिला प्राधान्य द्या पेशंटला. इतर राष्ट्रातले द्या, सर्व समान हक्क द्या, समान न्याय द्या. पण त्याआधी पहिला महाराष्ट्रातल्या आणि महानगरपालिकेतल्या पेशंटला पहिला प्राधान्य द्या, जेणेकरून बाहेरनं येणारे आणि इथले जे आहेत त्यांना न्याय मिळेल. आणि अशाच बरोबर प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात हे हॉस्पिटल असं सर्वसामान्य पेशंटसाठी चालू करावं, हे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारला माझी नम्र विनंती आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.